सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही. रोज रात्री फक्त ही 9 पाने खा. पोट आणि लिव्हर एकदम साफ होईल. नमस्कार मंडळी. आयुर्वेदानुसार सर्व आजारांचे मूळ आपल्या पोटातच असतं. सकाळी पोट मोकळं झालं नाही तर शरीरात साचलेली घाण हळूहळू संपूर्ण शरीराला आतून पोखरू लागते. सकाळी उठल्या उठल्या पोट हलकं व्हावं असं वाटत असेल तर रात्री स्वयंपाकघरातल्या या 9 पानांचा साधा उपाय नक्की करून बघा. ही 9 पाने नेमकी कोणती, ती कधी आणि कशी घ्यावीत, याशिवाय तुमच्या त्रासावर कोणते पान सर्वात जास्त असरदार ठरेल, हे आज आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. 1. पहिलं पान, विड्याचे पान म्हणजेच नागवेलीचे पान. आपल्याकडे जेवण झाल्यावर विड्याचे पान खायची जुनी पद्धत आहे. यात असे पाचक घटक असतात जे तोंडात लाळ वाढवतात आणि पोटातलं अन्न लवकर पचायला मदत करतात. जेवल्यानंतर ज्यांना पोटात गॅस होतो, अस्वस्थ वाटतं किंवा अन्न पचत नाही, त्यांच्यासाठी हे पान नंबर 1 आहे. कसे घ्यावे? 1. ताजे विड्याचे पान घ्या. त्याचा देठ आणि पुढचा शेंडा काढून टाका. स्वच्छ धुवून रात्री जेवण झाल्यावर चावून खा. त्यात सुपारी अजिबात टाकू नका. हवे असल्यास थोडा ओवा आणि बडीशेप एकत्र चावून खाऊ शकता. हे रात्री अन्न पचवून सकाळी पोट एकदम हलकं ठेवतं. 2. दुसरे आणि अत्यंत गुणकारी पान म्हणजे पेरूचे पान. पेरूचे कोवळे डाळ. पेरूच्या कोवळ्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. आतड्यांना आलेली सूज कमी करणे आणि आतड्यामधील घाण मऊ करून ती बाहेर फेकण्याचे काम पेरूचे पाने करतात. ज्यांना वारंवार पोट फुगण्याचा त्रास होतो, शौचाला खडा होतो किंवा आतड्यामध्ये अन्न सडल्यामुळे दुर्गंधीयुक्त गॅस तयार होतो, त्यांच्यासाठी ही पाने औषधासारखी काम करतात. कसे घ्यावे? 2 ते 3 पेरूची एकदम कोवळी पाने घ्या. 1 कप पाण्यात ती 5 मिनिटे उकळून घ्या. रात्री झोपताना हे पाणी कोमट असताना चहासारखे हळूहळू प्या. यामुळे आतड्याची अंतर्गत सूज उतरते आणि पोटातील जुनाट मल मोकळा होतो. 3. तिसरे पान, सेनालिप किंवा सनाईट किंवा सोनामुखी. जर तुम्हाला रोज पोट साफ न होण्याची जुनी सवय असेल किंवा सतत पोट जड वाटत असेल तर हे पान तुमच्यासाठी एक नॅचरल आणि खूप पॉवरफुल उपाय आहे. हे आतड्यामधील हालचाल वाढवतं, ज्यामुळे आतड्यांना चिटकून बसलेली जुनी घाण सहज बाहेर पडते. कसे वापरावे? अर्धा चमचा सोनामुखी पावडर 1 कप कोमट पाण्यात टाका. त्यात थोडं काळं मीठ घाला आणि रात्री झोपताना प्या. बद्धकोष्ठता कितीही जुनी असो, 6 ते 10 तासात पोट एकदम मोकळं होतं. महत्त्वाची टीप: हा उपाय रोज करायचा नाही, नाहीतर आतड्यांना याची सवय लागते. आठवड्यातून फक्त एकदा किंवा जास्तीत जास्त 2दाच वापरा. चौथं पान, ताजी पुदिन्याची पाने. जेवणानंतर जर पोट जड वाटत असेल, खूप गॅस किंवा ॲसिडिटी होत असेल तर पुदिना खूप आराम देतो. पुदिन्यातलं मेथॉल पोटाच्या स्नायूंना शांत करतं, पचन सुधारतं आणि पोटातील उष्णता कमी करतं. कसे वापरावे? 8 ते 10 ताजी पुदिन्याची पाने हलकीशी ठेचून घ्या.
आणि 1 कप कोमट पाण्यात 5 मिनिटे झाकून ठेवा. नंतर हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी चहासारखे हळूहळू प्या. हे पोटाला थंडावा देतं आणि रात्री शांत झोप आणतं. 5वं पान, कडुलिंबाची पाने. कडुलिंब म्हणजे पोटातील विषारी घटक, हानिकारक बॅक्टेरिया आणि जंत मारणारा नॅचरल डॉक्टर. जर तुम्हाला वारंवार पोटात इन्फेक्शन होतं, तोंड येतं किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर कडुलिंब उत्तम काम करतं. कसे वापरावे? रात्री झोपण्यापूर्वी 4 ते 5 ताजी कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून चावून खा. चव कडू असते, पण सवय झाली की याचे फायदे अप्रतिम मिळतात. 6. कढीपत्ता. कढीपत्ता आपण रोज वरणात किंवा पोह्यात टाकतो, पण खाताना बाजूला काढून फेकून देतो. कढीपत्ता लिव्हरला ॲक्टिव्ह करतो, पाचक रस चांगला बनवतो आणि अन्न वेगाने पचवतो. याशिवाय पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करायलाही हा मदत करतो. कसे वापरावे? 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खा आणि वरून थोडे पाणी प्या. ताजी पाने नसतील तर 1 चमचा कढीपत्ता पावडर कोमट पाण्यासोबत रात्री झोपताना घ्या. फॅटी लिव्हर आणि गॅसच्या समस्येवर हा खूप फायदेशीर उपाय आहे. 7वे पान आहे तुळशीचे पान. तुळशीला आयुर्वेदात संजीवनी मानलं जातं. तुळशीच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पाचक रस निर्माण करणारे विषक घटक असतात, जे पोटातील विषारी द्रव्य ओढून बाहेर काढतात. जर तुम्हाला मंदागिनीचा त्रास असेल, म्हणजेच खाल्लेलं अन्न तासनतास पोटात पडून राहतं, पचन मंद होत किंवा पोटात गुबारा धरल्यासारखं वाटतं, तर तुळशीची पाने खूप भारी काम करतात. घेण्याची पद्धत: रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 6 ताजी तुळशीची पाने स्वच्छ धुवून चावून खा आणि वरून थोडे कोमट पाणी प्या. हे रोज केल्याने पोटातील विषारी घटक निघून जातात, पचनसंस्था मजबूत होते आणि सकाळी शौचाला साफ होण्यास मदत होते. 8वे पान आहे शेवग्याची पाने. शेवग्याची पाने म्हणजे नॅचरल सप्लिमेंट आणि पोटाचा खरा मित्र. यामध्ये भरपूर फायबर आणि विटॅमिन्स असतात. ही पाने आतड्यांची हालचाल वाढवतात, ज्यामुळे सकाळी विनासायास पोट साफ होते. ज्यांना बद्धकोष्ठतेमुळे खूप जोर लावावा लागतो किंवा ज्यांना पोटाच्या त्रासामुळे अंगात सतत अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी ही पाने वरदान आहेत. कसे घ्यावे? मूठभर ताजी शेवग्याची पाने 1 ग्लास पाण्यात उकळून त्याचा काढा बनवा किंवा सुक्या पानाची 1 चमचा पावडर रात्री कोमट पाण्यासोबत घ्या. हे लिव्हरला डिटॉक्स करतं आणि सकाळी उठल्यावर पोट एकदम मोकळं करतं. 9वे आणि शेवटचे पान, कोथिंबीर म्हणजेच धन्याची पाने. आपण रोज भाज्यांमध्ये वापरणारी कोथिंबीर ही केवळ चवीसाठी नसून पोटातील गरमी शांत करणारी सर्वोत्तम वनस्पती आहे. कोथिंबीरची पाने किडनी आणि लिव्हरला फिल्टर करून पोटातील पित्त शांत करतात. ज्यांना रात्री पोटात जळजळ होते, तोंडात उष्णतेचे फोड येतात किंवा पोटाच्या उष्णतेमुळे सकाळी कडक शौचाला होते, त्यांच्यासाठी कोथिंबीर खूप प्रभावी ठरते. कसे घ्यावे? रात्री जेवण झाल्यानंतर थोडी ताजी कोथिंबीर हलकीशी ठेचून पाण्यात उकळा आणि ते पाणी गाळून प्या किंवा 8 ते 10 पाने स्वच्छ धुवून चावून खा.
हे पोटातील अतिरिक्त पित्त आणि उष्णता खेचून बाहेर काढते, ज्यामुळे सकाळी पोट अतिशय शांत आणि हलके वाटते. मित्रांनो, आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. पोट शांत असेल तर मन आणि संपूर्ण आयुष्य प्रसन्न राहतं. निसर्गाने आपल्याला आरोग्याची ही सुंदर भेट दिली आहे. तिची साधेपणाने काळजी घ्या. हा व्हिडिओ तुमच्या माणसांच्या आरोग्यासाठी नक्की शेअर करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. असंच नवीन नवीन माहिती घेऊया. धन्यवाद.